नमस्कार, मैं हूं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अमरावती बांग्लादेशियों की प्रयोगशाला है। अमरावती में बांग्लादेशियों और रोहिंग्या को शरण दी जा रही है। लोग तब जागे जब बीजेपी नेता किरीट सोमैया ने खुलासा किया कि फर्जी जन्म प्रमाण पत्र जारी किए जा रहे हैं। बांग्लादेशी भाषी नागरिक MIDC इलाके में छोटे छोटे घरों में रहते हैं। इनके दस्तावेज संदिग्ध हैं। सैफ अली खान पर हमला मामले का आरोपी भी बांग्लादेशी है। अगर बांग्लादेशियों को भारत में रहने की इजाजत दी गई तो इससे किसी की जान चली जाएगी। अमरावती में जिस तरह से निरीक्षण किया गया वह स्वागत योग्य है। सर, अमरावती शहर पोलिसांनी बांगलादेशी रोहिंग्यांचं सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। 100 लोकांची तपासणी केली आहे। 35 जणांचे डॉक्युमेंट जे आहेत ते संशयास्पद आढळून आले। अमरावती म्हणजे प्रयोगशाळाच करून ठेवलेली आहे आणि मागे जेव्हा दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हापासून मी सांगत होतो की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातो। अनेक वेळा सीपींशी या संदर्भात चर्चाही केली, परंतु ते बांगलादेशी की पश्चिम बंगालचे नागरिक याच्याबद्दल जो संभ्रम होता, परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी जेव्हा जन्म तारखेचं दाखल्याचं कान बाहेर काढलं तेव्हापासून सगळेजण जागृत झाले आणि आता जे छोट्या छोट्या युनिट्स आहे MIDC परिसरामध्ये त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधल्या अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे। ते बांगलादेशामधून आलेले आहे आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की सैफ अली खान पतोडी याला सुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं, यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळे शक्य होत आहे आणि म्हणून सीपीने आता कारवाई सुरू केलेली आहे। ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्सटाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे। तो बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे। कारण शेवटी यांना जर इथे भारतामध्ये राहू दिलं तर शेवटी कोणाच्या ना कोणाच्या जीवावर ते उठणार आहे आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की या सर्वांना इथून उचलून बांगलादेशामध्ये परत पाठवणं आणि म्हणून सीपीने जी कारवाई केली आहे त्याचं स्वागत करतो आणि पूर्ण टोकास जाईपर्यंत ही कारवाई करावी अशी विनंती सुद्धा करतो। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज।